तेव्हा कास्टिंग काउच तो शो एवढा गाजला होता, मग अगदी सगळे छान छान सेलिब्रिटी तुम्ही आणल्या होत्या सगळ्या त्याच्यात. तर त्या कास्टिंग काउचचे दिवस प्लीज सांगा त्याबद्दल. ते सगळ्यात नॉस्टॅल्जिक दिवस आहेत टू बी ऑनेस्ट. म्हणजे खरं तर आमचा सगळ्यात पॉप्युलर शो हा आई आणि मी आहे, पण कास्टिंग काउचचं नाव घेतल्यावर आम्हाला स्वतःलाच इतकं अभिमान वाटतो, कारण ते आम्ही कसं केलं आहे ते तुला माहिती आहे, फार प्रेक्षकांना माहीत नाही. पण आमचे एक छोटेसे 1 RK होतं मुंबईत बांद्र्यात, आणि त्याच्यामध्ये तो एडिटर तिथेच बसायचा, त्याला आम्हीच स्वयंपाक करून चहा करून द्यायचो. त्या एका खोलीत एका लॅपटॉपवर सगळं काम चालायचं. अनुषा आमची जी को फाउंडर आहे ती प्रोड्यूस करायची, पॉला सगळ्या आर्टिस्ट कोऑर्डिनेशन वगैरे करायची, मी लिहायचो, डिरेक्ट करायचो, मग पॉला एडिटवर बसायची, मग एका खोलीत सुरू झालं सगळं Starring mirror thumbnails. आम्ही थंबनेल्स बनवायचो. सो सगळं आम्ही तसंच करायचो. आणि मॅक्झिमम माझ्या मताने कॉन्टेंट क्रिएटरची जर्नी हेच असते की पहिलं स्वतः चालू करू, कोणी आपल्या पाठीशी उभे राहणार नाही. आम्हाला फक्त त्यातलं अवघड जरा जास्त असं होतं की त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज इन्व्हॉल्ड होते. त्यामुळे जर का सुरुवातीला या सेलिब्रिटीजनी आमच्यावर भरोसा दाखवला नसता, म्हणजे राधिका तर मैत्रीण आहे, ते सखी आणि हे सगळे स्वानंदी वगैरे आले दुसऱ्या एपिसोडमध्ये, त्या मैत्रिणी आहेत, आणि श्रिया पेळगावकर मैत्रीण होती. पण बाकी राधिका आपटे तेव्हा मराठी इंटरव्ह्यू बहुतेक पहिला दिला असेल, कारण तेव्हा ती एवढी फेमस होती, स्टार होती. तर ह्या तिघी मैत्रिणी असल्यामुळे, म्हणजे हे पहिले 3 पॅनल्स मैत्रिणी असल्यामुळे ते जमून आलं. त्यानंतर आम्हाला असं झालं की आता आपल्याला कोण नाही ओळखत. म्हणजे आम्हाला जरा तरी ओळखायचे, निपुणनी काम केलं होतं थोडं, पण मी तेव्हा काही बनवलं नव्हतं, मी प्रायोगिक नाटकात काम करायचं. पण तेव्हा सई ताम्हणकर, प्रिया बापट, त्यानंतर स्पृहा, अमृता खानविलकर, असे अनेक लोक, महेश मांजरेकर स्वतःहून आले आणि स्वतःहून म्हणले की तुमच्या काही सपोर्ट आम्हाला हे खूप इंटरेस्टिंग वाटते, कधी काही सपोर्ट लागला तर सांगा. तर जो इंडस्ट्री सपोर्ट मिळाला तो अमेझिंग होता, ॲब्सोल्युटली अमेझिंग.